नमो नमः सर्वेभ्य. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेचा 11वा अध्याय म्हणजेच विश्वरूप दर्शन, त्यातले आपली पहिली 19 सूत्र मागच्या 2 सेशन्स मध्ये पाहिली होती. आज आपण पुढची सूत्र पाहूया. विष्णूचं कॉस्मिक विजन किंवा विष्णूचं काळ स्वरूप. थोडंसं पुढे थोडंसं त्याला एक कटुता किंवा थोडंसं भयानक स्वरूप त्याला येत आहे, किंवा संजय वर्णन करतो आहे, अर्जुन वर्णन करतो आहे की विष्णू किंवा कृष्ण हा कसा आहे. त्याला चतुर्भुज आपल्या सौम्य स्वरूपाचं हे माहिती आहे. जस्ट अ मिनिट, शेअर करते स्लाइड. ओके. एकच मिनिट, स्लाइड शेअर करूया आपण. काहीतरी गडबड झालेली आहे. एनिवे, हा, फाईन, गुड. सो 11वा अध्याय विश्वरूप दर्शन, योगा ऑफ विजन ऑफ अ कॉस्मिक रेस. आपण छोटासा एक रिकॅप घेऊया की ह्याच्यामध्ये या अध्यायामध्ये 55 सूत्र आहेत. अर्जुन कृष्णाला विनंती करतो की तुझ्या विभूतीच मला तू मागच्या अध्यायात सांगितल्यास किंवा काही वेळापूर्वी सांगितलीस, तर आता तू मला तुझं वैश्विक दर्शन दे. तुझं कॉस्मिक फॉर्म काय आहे, किंवा तू कसा चराचरामध्ये, तू जो म्हणतोयस की तू चराचरामध्ये भरून राहिला आहेस, तर तू कसा राहिला आहेस. तर मग परमेश्वर म्हणतो की पहा, आता 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, आणि तुला जे पुढचं जे हवं असेल, नाना वर्णानी, नाना वर्णाकृतानी, नाना विधानी, असं माझं जे स्वरूप आहे, हे सर्व जग ज्या ठिकाणी एकत्र, चराचर जग ज्या ठिकाणी एकत्र आलेलं आहे, असं माझं स्वरूप तू आता पहा मला. आणि तुला जे काही जे जे पाहिजे असेल ते सगळं तू आता पाहू शकतोस. परंतु त्यासाठी तुला तुझ्या या सामान्य डोळ्यांनी ते पाहता येणार नाही. सो त्यासाठी मी तुला एक दिव्य चक्षु प्रदान करतो आहे. जस्ट ओके. तुला मी एक दिव्य चक्षु प्रदान करतो आहे, तर त्याच्या साहाय्याने तू ते पाहू शकतोस. असं असं म्हणून संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे. हा संवादाचं वर्णन जो पाहणारा जो साक्षी आहे तो म्हणजे संजय धृतराष्ट्रांना, महाराजांना सांगतो आहे की बोलून महायोगेश्वर हरी किंवा कृष्णाने आपलं वैश्विक स्वरूप अर्जुनाला दाखवलं. आणि ते त्याला कसं दिसलं, तर अनेक वक्त्र, अनेक त्याला बाहू आहेत, वक्त्र, नयन आहेत, अद्भुत दर्शन होतं. अनेक दिव्य वस्त्र, आयुध त्यांनी धारण केली होती. दिव्य त्यांनी माळा, सुगंधित माळा धारण केल्या होत्या. आणि त्याच्या अनंत स्वरूपी असं त्याचं वैश्विक दर्शन अर्जुनाला लाभलं. जरी हजार म्हणजे सूर्य जरी आकाशामध्ये उपस्थित झाले तरी त्याची प्रभा अपुरी पडेल इतकं त्याचं तेज सर्वत्र पसरलेलं होतं. त्यानंतर आणि हे असं रूप पाहून अर्जुन हा विस्मयाविष्ट अथवा रुष्टरोमा, त्याचा रोमांचित झाला किंवा विस्मयचकित झाला, आणि नतमस्तक होऊन हात जोडून त्याने तो कृष्णाला म्हणाला, हे अर्जुन उवाच, की मी तुझ्यामध्ये सर्व सर्व देव देवता, ब्रह्मा, शिव, सगळे ऋषी, सर्व दिव्य सर्प, हे सर्व मी तुझ्यामध्ये पाहिलं. तुझे अनेक बाहू, उदर, वक्त्र, नेत्र, मुख आहे. सर्वत्र तुझा आदी अंत मध्यच मला सापडत नाहीये. तू सर्वत्र पसरलेला आहेस. हे परमेश्वर, असं मी पाहतो आहे. तुझं त्यांनी खूप सुंदर हे रूप त्यांनी खूप सुंदर वर्णन केलं आहे. कारण पुढे थोडंसं भयानक रूप वर्णन केलेलं आहे, जे आज आपण पाहणार आहोत. की सुंदर मुकुट धारण केलेला, गदा चक्र असलेला, तुझ्या ज्या प्रभा आहे, तुझी आभा आहे, ती सर्वत्र पसरलेली आहे. असं एक दुर्निरीक्ष, आणि तुझ्याकडे पाहणं सुद्धा कठीण होत चाललेलं आहे. असं हे तुझं रूप मी पाहतो आहे. आणि तू अक्षर आहे, तू अव्ययी आहेस, तू विश्वासच परम ध्यान आहेस. त्यानंतर या शाश्वत सनातन धर्माचा जो संरक्षक करता आहेस, असं मला आता हे रूप पाहून वाटायला लागलेलं आहे तुझं. तू सनातन पुरुष तो तूच आहेस, असं आता हे तुझं रूप बघून मला वाटतं आहे. तुझा काही आदी अंत मध्य कुठे सापडतच नाहीये. तुझे बाहू अनंत पसरलेले आहे, तुझी शक्ती अनंत, शक्ती तुझी मला दिसते आहे. आणि आणि तुझ्या तेजानीच तू हे सर्व जग चालवतो आहेस, असं अर्जुन म्हणतो आहे. तो इथपर्यंत आपण मागच्या सेशन मध्ये आलो होतो. थोडंसं आपण मोठं करूया 19व्या सूत्रापर्यंत. आता इथपर्यंत त्याने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, आणि ह्याच्या पुढे थोडस घाबरणार, किंवा एक त्याचं जे खरं, जे आपण म्हणतो ना, द ट्रूथ इज बिटर, किंवा आपण जे सत्य असतं ते थोडंसं आपल्या कल्पनेपेक्षा खूप
काय म्हणू आपण त्याला, कल्पना ही एक वेगळी गोष्ट आहे आणि सत्य हे वेगळी गोष्ट आहे. सो सत्य हे कल्पनेपेक्षा खूप मोठं असू शकतं किंवा खूप वेगळं सुद्धा असू शकतं. हं? जे अर्जुनाला दिसलं की कृष्ण म्हणजे कोण ही अर्जुनाची एक कल्पना होती, किंवा त्याने समोर तो कल्पना होती म्हणजे तो कल्पना पण होती आणि तो समोर पाहत सुद्धा होता की हा असा असा एक कृष्ण आहे. त्याला जरी देवत्व प्राप्त झालं तरी एक असा असा प्रकारचा हा मनुष्य किंवा हा कृष्ण आहे. परंतु त्याचं खरं स्वरूप हे त्याच्यापेक्षा कितीतरी पुढे विशाल, अनंत आणि कदाचित भयानक पण असू शकतं. हं? तर तो कसं म्हणतो आहे कारण या विश्वरूप दर्शनामध्ये कृष्णाने त्याची सर्व रूपं दाखवली. चतुर्भुज रूप दाखवलं, सामान्य रूप दाखवलं, त्याच्यानंतर त्याचं कालस्वरूप रूप पण नंतर आता तो दाखवतो आहे. अ, तर 20वा सूत्र बघूया आपण. एकच मिनिट. हा. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. संधी बघूया. द्यावा पृथिव्योः इदम इदम क्षम्यतां. हा द्यावा पृथिव्योः इति समस्तपदमस्ति. अ, त्याच्यानंतर विसर्गस्य रेफः अभवत्. इदम् अनन्तरं मध्ये वर्णमेलन आहे. व्याप्तं त्वया एकेन. त्वया एकेन मध्ये वृद्धी संधी. दिशः च दिशश्च मध्ये विसर्गस्य सकारादेशः अनन्तरं श्चुत्व संधी. दृष्ट्वा अद्भुतं मध्ये सवर्णदीर्घ संधी. रूपम उग्रम वर्णवेलन. तव इदम मध्ये गुणसंधी. लोकत्रयम प्रव्यथितम महात्मन. हे महात्मन, तो काय म्हणतो आहे, द स्पेस बिटवीन द हेवन अँड अर्थ अँड ऑल द डायरेक्शन इज प्रिव्हिडेड बाय यू अलोन. द्यावा, द्यावा दिवी म्हणजे स्वर्ग किंवा आकाश. द्याव्या पृथिव्योः मध्ये हे आहे इतर इतर द्वंद्व समास आहे आणि त्याची सप्तमी द्विवचन आहे. किंवा पृथ्वी आणि स्वर्ग याच्या मधलं जे अंतर आहे किंवा याच्यामधला जो अंतरिक्ष आहे, हा, ते व्याप्तम त्वया एकेन. त्वया एकेन व्याप्तम एव म्हणजे तुझ्या पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामधला जो अंतरिक्ष आहे, ज्याला आपण आज काय म्हणू त्याला, स्पेस असं म्हणतो, ते सगळं तू व्याप्त करून टाकलेलं आहेस. त्वया एकेन व्याप्तम. सर्वाः दिशः च दिशः दिक् इति दिक् इति प्रातिपदिकमस्ति, प्रथमा बहुवचन आहे. सर्व दिशा तू व्याप्त करून टाकलेल्या आहेस. हे महात्मन, तव इदम अद्भुतम उग्रम रूपम दृष्ट्वा लोकत्रयम प्रव्यथितम. म्हणजेच तुझं हे उग्र अद्भुत असं रूप पाहून सर्व लोक किंवा सर्व माणसं किंवा सर्व पाहणारे हे व्यथित झालेले आहेत. लोकत्रयम, लोकत्रयम म्हणजे त्रिभुव भूर्भुव स्वः असे लोक आपण मानतो. तर ते प्रव्यथित किंवा ते घाबरले आहेत असं त्यांना म्हणायचंय. द स्पेस बिटवीन द हेवन अँड अर्थ अँड ऑल द डायरेक्शन्स इज प्रिव्हिडेड बाय यू अलोन. Seeing your wondrous and terrible form, I see the three worlds trembling in fear. असं तो म्हणतो आहे की तुझ्या या स्वरूपाने सर्व भुवनत्रय आहेत ते घाबरून गेलेले आहेत. ओके. 21व्या सूत्राकडे जाऊया. अमीहि त्वां सुरसंगाः विशन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षि सिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः. संधी बघूया. आता इथून थोडस म्हणजे त्याचं विराट किंवा विक्राळ स्वरूप, कृष्णाचं विक्राळ स्वरूप किंवा परमेश्वराचं विक्राळ स्वरूप आपल्याला दिसू लागतं आहे की ऍक्च्युली परमेश्वर किंवा ऍक्च्युली भगवंत किंवा आपल्याला नेहमी याचं खूप सौम्य छानसं असं रूप किंवा स्वरूप आपण त्याची महिमा मंडन करत असतो, पण रिअली तो कोण आहे? तर तो काळ आहे आणि काळ हा भयानकच असतो. तर त्या स्वरूपामध्ये कृष्णाचं दर्शनाचं वर्णन करतो आहे अर्जुन. अमीहि त्वां सुरसंघाः विसर्गस्य लोपः अभवत्. केचित् भीताः
तकारस्य लकारः जष्ट्वसन्धि प्राञ्जलयो प्राञ्जलयः गृह्णन्ति विसर्गस्य उत्व गुणसंधी स्वस्ति इति स्वस्तीमध्ये ती ह्रस्व आहे त्यामुळे इथे सवर्ण दीर्घ संधी झालेला आहे इति उक्त्वा मध्ये यडसंधी महर्षीः सिद्धसंघाः किंवा हे ऍक्च्युली महर्षी सिद्धसंघाः समस्तपद आहे स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः all the celestial gods are taking your shelter by entering into you सर्व जे देव आहेत ते तुझ्यामध्ये आश्रयाला येत आहेत तुझ्यामध्ये प्रवेश करता आहेत तुझ्यामध्ये आश्रयाला येता आहेत इन ऑ सम आर प्रेझिंग यू विथ फोल्डेड हँड्स म्हणजे भीतीमुळे किंवा थोडंसं विस्मयचकित किंवा रोमांचित झाल्यामुळे काही लोक हात जोडून तुला नमन करता आहेत तुझी प्रार्थना करता आहेत द ग्रेट सेजेस अँड परफेक्टेड बीइंग्स आर एक्स्टॉलिंग यू महर्षी म्हणजे जे सिद्ध पुरुष आहेत महर्षी आहेत ते सुद्धा तुझी स्तुती करता आहेत विथ ऑस्पिशियस हायमन्स अँड प्रोफ्यूज प्रेयर्स स्वस्ती इति उक्त्वा त्यामुळे स्वस्ती हा एक ऋग्वेदातल्या ऋचांना पण स्वस्ती असं म्हटलं जातं किंवा यजुर्वेदातल्या जे मंत्र असतात त्यांना स्वस्ती असं म्हटलं जातं सो ते मंत्र म्हणत ते हायमेन्स म्हणत की तुला नतमस्तक हो तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत असं मला तुझ्या शरणाला तुला शरण येत आहेत असं मला दिसतं आहे संधी बघितली आपण अन्वय बघूया अमीही अमी म्हणजे हे सर्व अदस सर्वनाम आहे पुल्लिंग प्रथमा बहुवचन हे सर्व अमीही सुरसंघाः सुर म्हणजे देवता त्यांचा जो संघ किंवा अनेक जे द ग्रुप ऑफ द गॉड्स असं म्हणूया आपण सुरसंघाः त्वां विशन्ति अनेक जे देवतांचा जो समूह आहे तो तुझ्यामध्ये प्रवेश करतो आहे किंवा तुला शरण येतो आहे केचित् भीताः प्राञ्जलयः गृह्णन्ति प्राञ्जलयः म्हणजे हात जोडून ओके आणि जे लोक घाबरत आहेत किंवा जे लोक जरा विस्मयचकित झालेले आहेत ते सगळे हात जोडून तुला आपण काय बोलूया गृह्णन्ति म्हणजे तुझी स्तुती करत आहेत किंवा तुझी प्रशंसा करत आहेत ओके स्वस्ती इति उक्त्वा वेगवेगळे मंत्र किंवा ऋचा ज्या आहेत त्या म्हणत महर्षी सिद्ध संघाः महान ऋषी आणि जे सिद्ध जन आहेत ते त्यांचा जो समुदाय आहे ते सुद्धा त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः त्वां स्तुवन्ति म्हणजे तुझी स्तुती करत तुला मानसिक पुष्प अर्पण करत हे ते तुझ्यामध्ये तुझी स्तुती करत आहेत आणि तुला शरण येत आहेत हे मी पाहतो आहे रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेश्विनौ मरुतोश्चोष्म गंधर्व यक्षासुरा सिद्ध संघा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे आपण संधी बघूया रुद्रादित्याः विसर्गस्य लोपः भवति वसवः विसर्गस्य उत्व गुणसंधी ये च साध्याः विसर्गस्य लोपः विश्वे अश्विनौ पूर्वरूप संधी आहे मरुतः च विसर्गस्य सकारादेशः अनन्तरं शुत्व संधी उष्मपा एकच मिनिट च आणि उष्मपाः च आणि उष्मपाः मध्ये गुणसंधी आहे उष्मपाः खूप संधी आहे त्याच्यामध्ये उष्मपाः योग च मध्ये विसर्गस्य सकारादेशः शुत्व संधी गंधर्व यक्षासुर असुर संघाः आता हे समस्त पद आहे त्यामुळे याच्यामध्ये संधी तर आहेच सवर्ण दीर्घ गंधर्व यक्षासुर सिद्ध संघाः विसर्गस्य लोपः भवति वीक्षन्ते त्वां विस्मिताः च विस्मिताः च मध्ये विसर्गस्य सकारादेशः शुत्व संधी च एव मध्ये च एव मध्ये ही वृद्धी संधी च एव सर्वे ओके काय सांगतो आहे तो आपण पुन्हा एकदा बघूया रुद्रादित्याः वसवः ये च साध्याः विश्वे अश्विनौ मरुतः च उष्मपाः च गंधर्व यक्षासुर सिद्ध संघाः वीक्षन्ते
त्वां विस्मिताः च एव सर्वे. द रुद्रास, आदित्यास, वसूस, साध्यास, विश्वदेवास, अश्विनी कुमार्स, मरुतास, ancestors, गंधर्वास, यक्षास, असुरास अँड सिद्धास आर ऑल beholding you in wonder. हे सगळे तुझ्यामध्ये तुला शरण आलेले आहेत, हे तुझ्यामध्ये प्रवेश करता आहेत, हे तुझ्यामध्ये आश्रित आहेत. ओके, आपण एक एक बघूया. रुद्रादित्याः, म्हणजे एकादश रुद्र, त्यानंतर द्वादश आदित्य, हे सगळे जे आहेत ते. वसवः म्हणजे अष्टवसू. ये च साध्याः म्हणजे हे जे सिद्ध गण आहेत ते सर्वे, ते सर्व. त्याच्यानंतर विश्वे, विश्वे म्हणजे विश्वदेव असतात, म्हणजे याला आपण विश्वकर्मा असं पण समजतो. सो ते सर्व देव. त्याच्यानंतर अश्विनी कुमार, मरुतः, सगळे जे मरुताज आहेत, वायुपुत्र आहेत जे सगळे. उष्मपाहा, उष्मपाहा म्हणजे पितरांची देवता आहे, पितृदेवता. सो ते सगळे उष्मपाहा. गंधर्व, सर्व गंधर्व, यक्ष, असुर, यांचा जो सिद्ध संघ आहे किंवा यांचा जो आणि समूह आहे, हे सर्व काय करतात. सर्वे विस्मिताः, हे सर्व विस्मित, सर्व विस्मिताः सन्ति. ते सर्व विस्मित, तुझ्या भव्य विशाल स्वरूपाने ते विस्मयचकित झालेले आहेत. आणि विस्मिताः विस्मिताः सन्ति एव त्वां वीक्षन्ते. ते आणि तुलाच ते पाहत आहेत किंवा तुझ्यामध्येच ते शरण आलेले आहेत. ओके, पुढे जाऊया. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम, महाबाहो बहुबाहु रूपादम, बहुदरम बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिता प्रव्यथितास्तथाहम. जस्ट मिनिट, आपण संधी बघूया याच्यामध्ये. खूप मोठे मोठे श्लोक आहेत आणि भरपूर संधी आहे त्याच्यात. रूपम महत्ते, महत्ते मध्ये महत्ते, बहुवक्त्र नेत्रम, महाबाहू संबोधन आहे. बहुबाहू रूपादम, याच्यामध्ये बहुबाहू रूपादम समस्त पद आहे, परंतु त्याच्यामध्ये बहु, बाहू आणि उरू. बाहू म्हणजे बाहू, दंड आणि किंवा हात, आणि उरू म्हणजे पाय किंवा पाय म्हणण्यापेक्षा मांड्या असं आहे. उर्वस्थी जो हिप बोन असतो, त्याला उर्वस्थी असं आयुर्वेदाने अनाटॉमी मध्ये म्हणतात. त्यामुळे मांड्या किंवा पाय, आणि पादपम म्हणजे पाय असं त्याला म्हणायचं. बहु उदरम मध्ये पण संधी आहे, परंतु समस्त पद आहे ते. बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः तथा अहम. प्रव्यथिताः तथा मध्ये विसर्गस्य सकारादेश, तथा अहम मध्ये सवर्ण दीर्घ संधी. याच्यात थोड्याशा कमी आहेत संधी. आपण बघूया. रूपम महत्ते बहुवक्त्र नेत्रम, महाबाहो बहुबाहु रूपादम, बहुदरम बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथिताः तथा अहम. ओ माइटी लॉर्ड, हे महाबाहू, in veneration of your magnificent form, with its many mouths, eyes, arms, thighs, legs, stomachs, and terrifying teeth, all the worlds are terror stricken, and so I am. Okay, तो काय म्हणतो आहे की तुझ्या या तुझ्या या महान किंवा तुझ्या या विशाल स्वरूपाने, कसं विशाल स्वरूप आहे, त्याला खूप माउथ्स आहेत, आईज आहेत, आर्म्स आहेत, थाईज, लेग, स्टमक्स असं एक, आणि टेरिफाईड टिथ्स पण आहेत, दात पण आहेत. अशा भयानक स्वरूपाने सगळे लोक आश्चर्यचकित झालेले आहेत. आश्चर्यचकित म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली भयचकितच म्हणायला पाहिजे हा, किंवा टेरर स्टेकन असं म्हटलेलं आहे. प्रव्यथिताः, ते व्यथित झालेले आहेत, ते दुःखी झालेले आहेत, ते खिन्न झालेले आहेत. प्रव्यथिताः असा शब्द वापरलेला आहे. अँड सो एम आय, आणि तसाच मी सुद्धा झालेलो आहे. ओके, आपण अन्वय बघूया. हे महाबाहो बहुवक्त्र नेत्रम, बहु म्हणजे पुष्कळ मुख आणि नेत्र. आता बहुवक्त्र नेत्रम हा समाहार द्वंद्व आहे, त्यामुळे फक्त मुख आणि नेत्र असं नाहीये. मुख आणि नेत्र यांचा समाहार, किंवा भरपूर फेसेस आहेत, भरपूर कान आहेत, भरपूर डोळे आहेत, भरपूर जिव्हा आहेत. वक्त्र नेत्रम हा समस्त पद आहे, समाहार द्वंद्व. त्यामुळे ज्याला पुष्कळ
ज्याला मुख आहेत असा, असे बहुबाहुरूपादम, पुष्कळ बाहू किंवा हात, मांड्या किंवा पाय असलेले असा उदरम. बहुदरम म्हणजे पुष्कळ उदर असलेला. बहुद्रौष्ट्रा करालम. जस्ट म्हणजे थोडं पुढे गेलं, क्षमता. हा, बहुदंष्ट्रा करालम म्हणजे खूप भयानक दात असलेला, आणि करालम असा शब्द वापरलाय त्यामुळे त्याला भयानकता येते. खूप मोठा आणि भयानक असे दात असलेला असलेले. महत्ते रूपम असे तुझे महान किंवा मोठे बृहत तवते ते रूपम दृष्ट्वा, असं तुझं मोठं रूप पाहून लोकाहा प्रव्यथिताः सर्व लोक किंवा सर्व जण हे व्यथित झालेले आहेत, खिन्न झालेले आहेत, घाबरले आहेत. तथा अहम, तसाच मी सुद्धा घाबरलो आहे. हे तुझं भयानक असं तुझं सत्य स्वरूप पाहून मला आता भीती वाटायला लागलेली आहे. असं तो म्हणतो आहे. नाव अर्जुना रिअली गॉट स्केअर्ड. का तो म्हणजे त्याची ऍक्च्युली त्याची आपण मराठी म्हणतो घाबरगुंडी उडते, तसं त्याची घाबरगुंडीच उडाली आहे. का बरं तो सांगतोय, अर्जुना रिअली गॉट स्केअर्ड आफ्टर दिस कम्प्लीट विश्वरूप दर्शन. अर्जुन, आणि कोण घाबरले? अर्जुन घाबरले. अर्जुनासारखा महान योद्धा, सर्वश्रेष्ठ धनुर्धर, योगेश्वर, गुडाकेश, महाबाहू असा त्याची विशेषण तुम्हाला माहिती आहे. असा मनुष्य सुद्धा हे विश्वरूप दर्शन पाहून घाबरून जातो. इतका तो भगवंत हा सत्य स्वरूपामध्ये विशाल आहे. तो काय म्हणतो आहे? नभस्पृशम दीप्त मनेक वर्णम व्यात्ताननम दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धृतीं न विंदामी शमं च विष्णू. आपण संधी बघूया ती. हा, नभस्पृशम दीप्तम अनेक वर्णमेलन आहे. व्यात्ताननम हे समस्त पद आहेत सगळे. दीप्त विशाल नेत्रम दृष्ट्वा हि त्वाम प्रव्यथितांतरात्मा समस्त पद आहे. धृतीं न विंदामी शमं च विष्णू. सीइंग युअर फॉर्म टचिंग द स्काय, नभस्पृशम म्हणजे गगनचुंबी किंवा अतिशय म्हणजे जे पृथ्वीपासून आकाशाला टेकलेले आहे असं तुझं वॉचिंग युअर फॉर्म टचिंग टू द स्काय, स्कायला किंवा नभाला, आकाशाला टच करणार आहे तुझं स्वरूप. एफ्युजंट इन मेनी कलर्स दीप्तम अनेक वर्णम, अनेक वर्णांनी युक्त असलेलं, विथ माउस वाईल्डली ओपन, आणि तुझं मुख व्यात्ताननम असं म्हटलं आहे. तिचे मोठं आपण म्हणतो जबडा आ बसून जबडा ओपन करणे, तसं तसं तुझं वाईडली ओपन तुझं तोंड किंवा मुख पाहून, ते सर्व पाहून, दीप्त विशाल नेत्रम अँड इनॉर्मस ब्लेझिंग आईज, आणि खूप मोठे असे विशाल नेत्र पाहून, जे प्रज्वलित नेत्र आहेत ते पाहून, माय हार्ट इज ट्रेम्बलिंग विथ फिअर दृष्ट्वा ही मी प्रव्यथितांतरात्मा, असं तो स्वतःसाठी विशेषण वापरतो आहे की माझा अंतरात्मा घाबरून गेलेला आहे किंवा मला कंप सुटलेला आहे. हे तुझं विशाल विशाल रूप पाहून माझा अंतरात्मा घाबरून गेलेला आहे. हा, धृतीम न विंदामी क्षमम च विष्णू. आय हॅव लॉस्ट माय करेज अँड पीस ऑफ माइंड. हे विष्णू, हे तुझं विशाल स्वरूप बघून माझं करेज किंवा माझं धैर्य, माझी पीस ऑफ माइंड आता नष्ट होत चाललेली आहे. आपण हे बघूया, अन्वय बघूया. हे विष्णू, नभस्पृशम किंवा आकाशाला टच होणारं, दीप्तम अनेक वर्णम म्हणजे दीप्तम म्हणजे प्रज्वलित असलेलं, धगधगतं असं, अनेक वर्णम अनेक वर्णांनी युक्त असं, व्यात्ताननम जे असे आवासून पसरलेली तुझी मुख पाहून, दीप्त विशाल नेत्रम प्रज्वलित तुझे असलेले विशाल नेत्र असे अशा स्वरूपी त्वाम दृष्ट्वा, असा असलेल्या तुला पाहून, ही अहम अध्यरुत आहे इथे, अहम प्रव्यथितांतरात्मा भवामी, म्हणजे हे पाहून माझा अंतरात्मा घाबरूनच गेलेला आहे. ओके. धृतीम शमम च न विंदामी, मला धृती किंवा मला धैर्य आणि शम किंवा शांती माझ्यापासून
पळून चाललेली आहे किंवा मला सापडत नाहीये, ही पूर्णपणे घाबर, आय हॅव लॉस्ट माय करेज अँड पीस ऑफ माइंड. ओके, असं तो म्हणतो आहे. त्यामुळे माझं धैर्य सुटत चाललेलं आहे, माझी शांती नष्ट होत चाललेली आहे तुझ्या हे विशाल स्वरूप बघून. पुढे म्हणतो आहे की दंष्ट्रा करालानी च ते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. आता तो पूर्णपणे गयावया करतो आहे की मी खूप घाबरू, माझा अंतरात्माच घाबरून गेलेला आहे, तर तू माझ्यावर कृपा कर. थोडासा कठीण श्लोक आहे, आपण हळूहळू बघूया. संधी बघूया. दंष्ट्रा करालानी च ते मुखानी दृष्ट्वा एव मध्ये वृद्धी संधी कालानल सन्निभानी. आता इथे वेळेची कमतरता आहे म्हणून मी हे समस्त पद उलगडून किंवा त्याचा विग्रह सांगत नाही, नाहीतर ही सगळे जे श्लोक आहेत त्याच्यात खूप समस्त पद किंवा सामासिक शब्द आहेत, त्याचा जर विनीत उलगडा केला तर हे खूप छानपणे समजू शकतं. ओके, सो ते आपण आपल्या अभ्यास वर्गामध्ये पाहू शकतो. कालानल संधी काल अनल काळस्वरूपी अग्नी च्या सदृश सन्निभाने दिशह न जाने. दिशह मध्ये विसर्गाचं उत व गुणसंधी. न जाने न लभेच शर्म. शर्म म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जस्ट मिनिट. शर्म म्हणजे सुख किंवा शांती असं म्हणूया. प्रसीद देवेश जगन्निवास. जगन्निवास हा पण सुंदर हे आहे की जगती निवासम यह करोती सह जगन्निवास. असो, तर काय म्हणतो आहे की दौष्ट्रा कला करालानी हॅव्हिंग सीन युअर माउथ मेनी माउथ्स बिअरिंग युअर टेरिबल ट्रीथ. तुझे भयानक दात असलेलं तुझं ते भयानक जे मुख आहे, किंवा मुख मुख म्हणजे अनेक मुख आहेत. दौष्ट्रा करालानीच ते मुखानी तव ते. ती पाहून रिझेम्बलिंग द रेंजिंग फायर ऍट द टाइम ऑफ एनिहिलेशन. कालानल संधिभानी. काळस्वरूपी अग्नीच्या सदृश असं तिची ती मुख मला दिसत आहेत. म्हणजे एखादा धगधगता अग्नी असेल आणि त्याच्यामध्ये लोक प्रवेश करत आहेत तसं त्याला वाटतं आहे, हे तुझं मुख मला दिसतं आहे. नाही, एतद दृष्ट्वा दिशह न जाने अहम न जाने. दिशह, दिशह म्हणजे आशा किंवा होप्स, किंवा एक आपण म्हणतो आपण भयानक परिस्थिती अडकल्यानंतर एक जी आपल्याला दिशा सापडत नाही किंवा आपल्याला एक आशेचा किरण दिसत नाही, तर दिशा म्हणजे इथे ऍक्च्युली दिशा म्हणजे दिशा, दिक आहे, दिक प्रातिपदिका. परंतु इथे दिशा म्हणजे आशा या स्वरूपी वापरला आहे. दिशह न जाने अहम, अहम न जाने, मला कुठली दिशाच सापडत नाहीये किंवा मला कुठली आशाच सापडत नाहीये. न लभेच शर्म, कुठलं सुख किंवा शांती मला मिळत नाही आहे. तेव्हा हे देवेश, हे जगद्निवास, त्वं प्रसीद, तू कृपा कर. ओके, आपण अन्वय पाहूया. हे जगन्निवास दौष्ट्रा करालानी. म्हणजे तुझ्या अशा भयानक दात असलेल्या कालानल संधिभानी. कालानल संधिभानी म्हणजे प्रलय, काळा, अनल म्हणजे अग्नी, आणि काळ रूपी अग्नीचा जो ज्याच्या सदृश किंवा प्रलयच आता आलाय असं मला वाटायला लागलेलं आहे. सो कालानल संधिभानी च ते मुखानी दृष्ट्वा, अशा स्वरूपी तुझी जी मुख आहेत ती पाहून एव दिशह न अहम न जाने, अशा प्रकारे पाहून मला कुठली आशाच सापडत नाहीये, माझे सगळ्या आशा होप्स धैर्य सगळं हरवले आहे. शर्म न च लभे, अहम न लभे, म्हणजे मला सुख पण मिळत नाहीये, शांती मिळत नाहीये, मी घाबरून गेलो आहे. तेव्हा हे परमेश्वर, हे देवेश, त्वं प्रसीद, किंवा तू कृपा करून माझ्यावर कृपा कर आणि हे तू थांबव, आता तुझं हे स्वरूप मी पाहू शकत नाही फार वेळ, असं तो म्हणतो आहे. जस्ट मिनिट. ओके. अजून 2-4 आहेत. ओके, लेट्स सी, 2 तर घेऊ शकतो आपण, कारण आता पुढची सोपी सोपी आहे. आणखीन तो काय म्हणतो आहे. आता आणखीन त्यांनी काय काय पाहिलं त्याच्यामध्ये. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवाव नीलपाल निपालसङ्घैः भीष्मो द्रोणः सुतपुत्रस्तथासौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति
दंष्ट्राकरालानि भयानकानि केचित् विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. ह्यात खूप संधी आहेत. आपण हळूहळू बघूया आणि ह्याच्यानंतर आपण थांबूया. अमीच त्वाम. अमी म्हणजे ही किंवा ही सगळी जी लोक आहेत ती. धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सह एव अनिपा एकच मिनिट. सह एव अवनीपालसंघैः. सह एव मध्ये वृद्धी संधी, एव अवनीपालसंघैः मध्ये सवर्ण दीर्घ संधी. अवनीपालसंघैः म्हणजे अवनी म्हणजे पृथ्वी, अवनीपाल म्हणजे पृथ्वीपती आणि त्यांचा संघ किंवा त्यांच्या संघांच्या सहाय्याने तृतीया बहुवचन आहे. भीष्मः द्रोणः विसर्गस्य उत्व गुणसंधी. सूतपुत्रः तथा विसर्गस्य सकारादेशः. तथा असौ, असौ म्हणजे ही. तथा असौ मध्ये सवर्ण दीर्घ संधी. सह अस्मदीयैः मध्ये सह अस्मदीयैः मध्ये हे सवर्ण दीर्घ संधी. अस्मदीयैः अपि मध्ये विसर्गस्य रेफः आणि योधमुख्यैः. वक्त्राणि ते त्वरमाणाः विसर्गस्य लोपः अभवत् अत्र. क्षम्यताम्. विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचित् विलग्नाः. केचित् विलग्नाः म्हणजे तकारस्य दकारः जश्व संधी. विलग्नाः दशनान्तरेषु मध्ये विसर्गस्य लोपः. दशनान्तरेषु हे आहे समस्तपद आहे. सन्दृश्यन्ते शूर्णितैः उत्तमांगैः मध्ये विसर्गस्य रेफः. खूप संधी आणि खूप समस्तपद असलेला थोडेसे मोठे मोठे श्लोक आहेत हे. आता आपण बघूया की अमीच अन्वयच बघूया. अवनीपालसंघैः. अवनीपालसंघैः म्हणजे थोडंसं इंग्लिशमध्ये सांगते आधी. आय सी ऑल द सन्स ऑफ धृतराष्ट्र अलॉंग विथ देअर अलाइड किंग्स. म्हणजे धृतराष्ट्रचा पुत्र अलॉंग विथ सह आलंय ना, त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी तृतीया बहुवचन आहे. सहकृते तृतीया. म्हणजे धृतराष्ट्राचे पुत्र आणि त्यांच्या सगळ्या राजांसकट इन्क्लुडिंग तथा असौ असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या इन्क्लुडिंग ऑल दिस भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, सूतपुत्र म्हणजे कर्ण अँड ऑल्सो द जनरल्स फ्रॉम आवर साइड. अस्मदीय ही मदीय प्रत्यय आहे. आमचे जे योद्ध मुख्यही म्हणजे आमचे जे सेनापती आहेत, सगळे जनरल्स आहेत ते सगळे रशिंग हेडलॉंग इंटू युअर फिअरसम माउथ्स. हे सगळे तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत, तू त्यांना ग्रहण करतो आहेस असं मला दिसतं आहे. आय सी सम विथ देअर हेड्स स्मॅश्ड बिटवीन युअर टेरिबल ट्रीथ. आता हा थोडासा फारच भयानक वर्णन केलेलं आहे इथे. हा शेवटचं जे चरण आहे ते. केचित विलग्नाः दशनांतरेषु सदृश्यन्ते चुर्णितैः उत्तमांगैः. उत्तमांग, उत्तमांग म्हणजे शरीरातलं उत्तमांग कुठलं आहे तर शिर. त्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे की आय सी सम विथ देअर हेड्स स्मॅश्ड बिटवीन युअर टेरिबल ट्रीथ. म्हणजे त्यांची शिरो, मी काही लोकांना तर असं पाहतो आहे की त्यांची शिरो ही तुझ्या टेरिबल दातांमध्ये किंवा भयानक दातांमध्ये अडकून ते स्मॅश होत आहेत. दशनांतरेषु, दशन म्हणजे दात आणि दशनांतरेषु म्हणजे दातांमध्ये जी जागा असते त्याच्यामध्ये अडकून ते स्मॅश होत आहेत, ते चूर्णीभूत होत आहेत असं मी पाहतो आहे. म्हणजे तू त्यांना ऍज इफ त्यांना चावतो आहेस, त्यांना गिळतो आहेस. त्यांना अर्जुन म्हणतोच आहे ना की तू का घाबरतोयस युद्ध करायला. यांचा तर यांचा मृत्यू तर झालेलाच आहे आधी. मी त्यांना ग्रहण करणारच आहे, माझ्यातर्फे त्यांचा मृत्यू होणारच आहे. तू फक्त निमित्त मात्र बनायचेस. ओके. आपण अन्वय बघूया. अवनीपाल संघैः सह म्हणजे सर्व अवनीपाल सर्व राजांच्या सह असणारे. एव सर्वे च अमी. एव सर्वे च अमी हे सर्व अमी धृतराष्ट्रस्य पुत्राः हे सर्व धृतराष्ट्रांचे पुत्र म्हणजे कौरव. तथा आणि असौ भीष्मः द्रोणः सूतपुत्रः आणि हे आमच्या पक्षाचे आमच्या पक्षाचे म्हणजे पांडवांचे असं नाही, पण भीष्म, द्रोण आणि सुकर्ण हे सुद्धा
कुरुवंशाचेच आहेत ना. सो म्हणून तो म्हणतो की आमचे किंवा आमच्या पक्षाचे हे भीष्म महर्षी काय म्हणू, पितामह भीष्म, द्रोणाचार्य माझे सूतपुत्र अस्मदीयैहि योद्धमुख्यैहि आणि आमचे जे कौरवांचे आणि पांडवांचे आमचे जे सेनापती आहेत योद्ध मुख्याः सगळीकडे सह आले म्हणून तृतीय बहुवचन आहे. आमचे जे सेनापती आहेत सगळे युद्धातले मुख्य सेनापती आहेत त्यांच्यासह ते त्वाम प्रविशन्ति त्वाम विशन्ति तुझ्यामध्ये ते प्रवेश करत आहेत किंवा तू त्यांना गिळून टाकतो आहेस ऍक्च्युली. ते दंष्ट्रा करालानी भयानकानी वक्त्राणी त्वरमाणाः विशन्ति आणि त्वरमाणाः म्हटलंय म्हणजे त्वरमाणाः हे शानच प्रत्यय आहे. त्यामुळे त्वरमाणा म्हणजे घाईघाईने ते प्रवेश करत आहेत. ते सर्वे त्वरमाणाः सन्ति ते सर्व त्यांना खूप घाईघाई झालेली आहे. ते कुत्र विशन्ति ते दंष्ट्रा करालानी भयानकानी वक्त्राणी तुझ्या अशा महाभयानक दात असलेल्या महाभयानक मुखामध्ये ते घाईघाईने प्रवेश करत आहेत. आणि त्यामुळे काय होत आहे ते घाईघाईने प्रवेश करत आहेत म्हणून किंवा घाईघाई करत प्रवेश करत आहेत शानच प्रत्यय ना. केचित त्यामुळे काही लोकांचं काय होतं आहे दशांतरेषु सॉरी दशनांतरेषु दशन म्हणजे दात आणि दशनांतर म्हणजे दातांमधील अंतर किंवा फटी आपण ज्याला म्हणतो त्यांच्यामध्ये जे दातांमध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये ते फसता आहेत ते फसत आहेत आणि त्यामुळे काय होत आहे केचित जस्ट मिनिट हा केचित दशांतरेषु चूर्णितैः उत्तमांगैः म्हणजे दातांमधल्या फटींमध्ये अडकल्यामुळे ज्यांची शिर विदीर्ण झाली आहेत किंवा चूर्णीभूत झालेली आहेत चूर्णितैः उत्तमांगैः विलग्नाः संदृश्यन्ते. विलग्नाः म्हणजे आपण म्हणूया की संसक्ताः किंवा जे थोडेसे नष्ट झालेले आहेत असे ते मला दिसत आहेत. सो केचित दशांतरेषु चूर्णितैः उत्तमांगैः विलग्नाः संदृश्यन्ते असं म्हणताय. त्यामुळे तुझ्या दातांवरच्या फटींमध्ये अडकल्यामुळे त्यांची शिरं अडकल्यामुळे ते त्यांचं भस्म किंवा त्यांचं चूर्णीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे ते विलग्न म्हणजे ते व्यथित किंवा दुःखी दिसत आहेत म्हणजे तू त्यांना ऍज इफ त्यांना सगळ्यांना खातो आहेस असं त्याला तिथे म्हणायचं आहे. ओके सो आपण हे नंतर घेऊया. ओके सो आपल्याकडे टाइम लिमिट आहे त्यामुळे आता त्यांनी फार भयानक वर्णन केलेलं आहे पण थोडासा एक रिकॅप घेऊया. की तू कसा 19 पर्यंत आपण मागच्या ह्याच्यात बघितले होते की तू पृथ्वी आणि स्वर्गाच्या मध्ये सगळं अंतरिक्ष व्यापलेलं आहेस त्यानंतर सर्व दिशा तू व्यापून टाकलेला आहेस आणि तुझं हे रूप पाहून सर्व लोक व्यथित झालेली आहेत. सर्व सर्व देवगण सर्व हात जोडून घाबरलेले आहेत आणि ते सर्व महर्षी सर्व सिद्ध हे तुला तुझी स्तुती करत तुझ्यामध्ये प्रवेश करत आहेत असं मला दिसतं आहे. रुद्र आदित्य वसु विश्वदेव अश्विनी मरुत पितृगण गंधर्व यक्ष असुर हे सर्व तू विस्मयचकित होऊन तुझं हे रूप पाहून विस्मयचकित झालेले आहेत. तुझं हे बहुवक्त्र नेत्र बहुबाहू रूपादम भयानक दात असलेलं रूप पाहून सर्व लोक खिन्न किंवा प्रव्यथित झालेले आहेत तसाच मी पण झालेलो आहे. आणि हे तुझं नभस्पृशम आकाशापर्यंत टच झालेलं व्याप्ताननम व्याप्त किंवा जबडा आव असून तू बसलेला आहेस विशाल नेत्रम हे सर्व पाहून माझा अंतरात्मा व्यथित झालेला आहे प्रव्यथिता अंतरात्मा आणि मला धृतीम न विंदामी शमम च विष्णू मला सुख आणि शांती माझी हरवत चाललेली आहे. तुझ्या ह्या सगळ्या द्रष्टा करायलानी ते मुखाने म्हणजे तुझ्या काळा सदृश या मुखामध्ये मला कुठलीही आशा सापडत नाही मी घाबरून गेलेलो आहे.
आणि तुझ्या हे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र, त्याच्या सेनापतींसकट, त्यांच्या राजांसकट, भीष्म, द्रोण, सूतपुत्र यांच्या सकट हे तुझ्या जबड्यामध्ये किंवा काळाच्या जबड्यामध्ये प्रवेश करत आहेत आणि घाईघाईने प्रवेश करतात आहेत. त्यामुळे काय होत आहे की त्यांची काही लोक त्यांच्यातली त्यांची जी विलग्न अवस्थेमध्ये झालेली आहेत किंवा त्यांचं चूर्णीकरण, त्यांची उत्तमांग, त्यांचे शिरभस्म होत आहेत. अशा प्रकारचं तुझं स्वरूप, भयानक स्वरूप मला दिसतं आहे आता. आणि स्टॉप शेअर करते. आपण पुढच्या सूत्रांमध्ये पुढच्या सेशनमध्ये घेऊया. सो तुम्हाला हा जो उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, त्याच्या कमेंट टाकायला विसरू नका, कारण त्या आमच्यासाठी फारच महत्त्वाच्या आहेत. ओके, सो हिअर आफ्टर विल सी ऑल द फर्दर सूत्राज इन नेक्स्ट सेशन्स. तोपर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.